बी ए तृतीय वर्षाच्या मराठी ऐच्छिक विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना गेल्या 3 तारखेला आपण अभ्यासक्रम डाउनलोड करून आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे. ऑनलाईन एज्युकेशनची सिस्टीम लॉकडाऊनच्या काळात सुरुवात झालेली आहे हे सर्वांना माहीत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत किंवा हे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. वर्ग भरले असते तर कदाचित सर्व स्तरातला विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये आला असता. त्याला आपल्या अभ्यासक्रमाची सर्व इत्थंभूत ज्ञान किंवा त्याचं माहिती त्याला झाली असती. परंतु ग्रुपमध्ये जेवढे काही विद्यार्थी समाविष्ट आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया जो आपला विद्यार्थी यापासून वंचित आहे त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करावा. हस्ते परहस्ते जे काही आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपणाला उपलब्ध होईल ते इतरांना द्यावं. एकूण मराठी साहित्याच्या संदर्भातली असणारी आपली सगळी जी ओळख आहे, अर्थात बी ए प्रथम वर्ष द्वितीय वर्ष या 2 वर्षामध्ये आपण मराठी ऐच्छिक विषयाला कथा, कविता, कादंबरी, नाटक यामधील असणारे काही उतारे आणि कवितासुद्धा आपण अभ्यासलेल्या आहेत. परंतु कथात्मक, काव्यात्मक आणि नाट्यात्मक या 3 मुख्य वाङ्मयी प्रकाराच्या दृष्टीने आपण मूलभूत अशा प्रकारची चर्चा यामध्ये केलेली नाही. एकूण मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या संदर्भातले असणारे सगळे खंड, कालखंड, त्यातील असणारे प्रवाह आणि चळवळी या सर्वांचा आपण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या वाङ्मयीन प्रवाहांच्या किंवा अभ्यासक्रमाच्या निमित्ताने अभ्यासलेला आहे. तृतीय वर्षाला एकूण 3 अभ्यासपत्रिका आहेत, त्यामध्ये मुख्य 2 आहेत. फर्स्ट इयर सेकंड इयरचे असणारे आपल्याच्या 8 अभ्यासपत्रिका 2 सत्राच्या आपण लक्षात घेतल्याच्या नंतर आता आपण 5व्या आणि 6व्या सत्रामध्ये येऊन ठेपलेले आहोत. 4 सत्र आपले पूर्ण झालेले आहेत. 5व्या सत्राला मराठी ऐच्छिक विषयाला 3 अभ्यासपत्रिका आहेत. एक आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, ते डॉक्टर मामा जाधव ही अभ्यासपत्रिका घेऊन आपल्यापर्यंत येणार आहेत. जी 10वी अभ्यासपत्रिका आहे ती अभ्यासपत्रिका आहे साहित्य विचार आणि ती आपण शिकणार आहोत. मी स्वतः डॉक्टर खंदारे या अभ्यासपत्रिकेचं असणारं एकूण जे स्वरूप आहे ते स्वरूप आणि त्या सगळ्या अभ्यास घटकांचं असणारा जे आकलन आहे, जे आपणाला परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे आणि आपणाला आयुष्यभराच्या असणाऱ्या मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातूनही ते उपयुक्त असणार आहे. म्हणून परीक्षेपुरतं महत्त्वाचा तो अभ्यासक्रम नाही आहे. मराठी ऐच्छिक विषयाचा पदव्युत्तर झालेला विद्यार्थी एज्युकेशन सिस्टीममध्ये जेव्हा येईल तेव्हा त्याला त्या ज्ञानाची माहिती व्हावी, त्याला त्याची पूर्ण आकलन व्हावं, हा माझा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. किंबहुना सर्वच प्राध्यापकांचा किंवा अध्यापकांचा तो प्रयत्न असतो. खरं तर वर्गातला असणारा जो संवाद आहे तो संवाद प्रत्यक्ष आपण अनुभवत असतो. त्याच्यातून नको असणारे जे काही आवश्यक असणारे संदर्भ, पूरक असणाऱ्या सगळ्या बाबी आपण इत्थंभूतपणे त्या ठिकाणी 1 तासामध्ये आपण मांडत असतो.
परंतु आता आपण या माध्यमातून एकमेकांशी भेटत असताना त्याचे तुकडे तुकडे करून 60 मिनिटाचा किंवा 55 मिनिटाचा तास तर आपल्याला डाउनलोड करून किंवा याच्यावर टाकून शक्य होणार नाही आहे. परंतु 20-20 मिनिटाचे तुकडे करून आपणाला असे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. साहित्य विचार ही अभ्यासपत्रिका आपली 10वी अभ्यासपत्रिका आहे. आपण नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि 10व्या अभ्यासपत्रिकेचे जे तिचा जो फॉर्म आहे तो आहे साहित्य विचार. साहित्याचं आकलन आणि त्याचा अभ्यास आपण व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे. परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची सैद्धांतिक मांडणी मराठी साहित्यातील अभ्यासकांनी, संशोधकांनी, तत्वचिंतकांनी, विचारवंतांनी त्याची मांडणी केलेली आहे. कथा, कविता, कादंबरी आणि नाटक प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र, स्फुट लेखन किंवा वैचारिक वाङ्मय या सगळ्या वाङ्मयाचा कथेला कथा का म्हणायची आहे, कथेचं स्वरूप काय आहे, कादंबरी म्हणजे काय आहे, कादंबरीचं स्वरूप काय असतं, तिचा आवाका कसा असतो, कलावंताला आलेल्या जीवनानुभवांचं तो एका कलात्मक पातळीवर जाऊन जेव्हा तो एक प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्या साहित्य कृतीचं असणारं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप आपण समजून घेतलेलं आहे. परंतु वाङ्मयीन प्रकाराच्या दृष्टिकोनातून त्याचं जे शास्त्र आपण अस्तित्वात आणलेलं आहे त्या शास्त्रीय पद्धतीने साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचे प्रकार कोणकोणते, त्या प्रकाराची मूलभूत संरचना कशी आहे, त्याचे वैशिष्ट्य कोणती आहेत, या सगळ्या बाबींचा विचार आपण साहित्यशास्त्राच्या या अभ्यासपत्रिकेमध्ये करणार आहोत. यामधील पहिला घटक आहे साहित्याचे स्वरूप विशेष. या अभ्यासपत्रिकेमध्ये साहित्य म्हणजे काय आहे, आपल्याकडे साहित्यशास्त्राची किंवा साहित्य समीक्षा जी आपल्याकडे अस्तित्वात आलेली आहे ती संस्कृत साहित्य मीमांसकांकडून आलेली आहे. आपल्याकडे तो बेस आहे. त्यांनी जी मांडणी केलेली आहे आणि पाश्चात्य असलेल्या तत्वचिंतकांनी, साहित्यशास्त्रज्ञांनी जी काही साहित्याच्या संबंधानं जी काही मतं मांडलेली आहेत त्यांचं जे विश्लेषण आहे, त्यांचं जे आकलन आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्याच्या काही स्वरूपाच्या संबंधी जी काही मतं मांडलेली आहेत त्या सगळ्यांचा विचार आपणाला या अभ्यास घटकामध्ये करायचा आहे. उदाहरणार्थ, माणूस म्हटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर एक चालती बोलती 2 हात 2 पायावर उभी असलेली, 2 डोळे असलेली, 2 कानं असलेली, अशा प्रकारची असणारी एक छबी आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, त्याची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. त्याची संरचना त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या केसांनी, नाकांनी, त्याच्या वाणींनी, त्याच्या हातापायांनी, शरीर रचनेनी ठरलेली आहे. त्याचं स्वरूप आपण या पद्धतीनं आपण जसं लक्षात घेतो तसं साहित्याचं स्वरूप काय आहे, नेमकं साहित्य कशाला म्हणायचं आहे, कविता कशाला म्हणायची आहे, या सगळ्या बाबींची चर्चा
साहित्य मीमांसकांनी मूलभूतपणे मांडलेली आहे ती म्हणजे सर्वच साहित्य प्रकारांमध्ये अंतर्भूत असलेला आणि मूलाधार असलेला अशा प्रकारचा जो घटक आहे तो म्हणजे काव्यात्मकता. काव्य ही काव्य हे प्रत्येक साहित्य प्रकारांमध्ये अंतर्भूत असतं. म्हणून त्याविषयी बेसिक त्या दृष्टीनं विचार करून काव्य कसं जन्माला येतं याविषयीची असणारी साधक बाधक चर्चा आणि खोलात जाऊन अतिशय सविस्तरपणे त्याची सैद्धांतिक मांडणी संस्कृत साहित्य मीमांसकांनी केली आणि त्याच विषय तीच मांडणी विचारात घेऊन जवळपास पाश्चात्यांनीही त्याच संदर्भाने मतं मांडलेली आहेत आणि संस्कृत मीमांसकाच्या नंतर ज्या मराठी साहित्य समीक्षकांनी सुद्धा त्यालाच बेसिक ठरवून त्या दृष्टीनेच आपल्या साहित्याचा स्वरूपाविषयीची चर्चा या साहित्यशास्त्रामध्ये मांडलेली आहे. याची एकूण सर्वच जी अभ्यास घटक आहेत त्याच्यामध्ये आपण याची चर्चा करणार आहोत. तेव्हा आपण सर्व विद्यार्थ्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची अडचण आलेली असली तरीही अवश्य या अभ्यासपत्रिकेचं स्वरूप समजून घेण्यासाठी मी पाठवलेला जे काही व्हिडिओ असेल किंवा जे मटेरियल असेल ते आपण जरूर अभ्यासलं पाहिजे, ते विचारात घेतलं पाहिजे. मी आपले आठवड्यातून 4 तास होतील, त्या 4 तासामध्ये त्या 4 दिवसाचा स्वरूप मी तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईन. त्या पद्धतीने तुम्ही त्याला हा व्हिडिओ बघायचा आहे, आकलन करायचं आहे, शिवाय पुस्तकसुद्धा वाचायचं आहे. नुसतं व्हिडिओवर अवलंबून राहू नका. याच्याशिवाय मला काय काय मिळतं, कुठं कुठं मिळतं, त्या संबंध गोष्टींचा विचार एक अभ्यासक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपण जरूर करावा आणि तुम्ही तो करसाल अशी मला अपेक्षा आहे. आपण या दिवसापुरतं, आजच्या तासापुरतं, या छोट्याशा घटकापुरतं आज आपण या ठिकाणी थांबूया. यानंतर याच्या पुढील असणारा जो काही भाग असेल तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाठवणार आहोत. कारण एवढा मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्यासाठी मी पाठवू शकेलही, पण मला याची जाणीव आहे की आपण याला डाउनलोड करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च निश्चितच तुम्हाला परवडणारा नाही आहे. पण आलिया भोगासी असावे सादर या पद्धतीनं आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे. काळानं ही जी वेळ आपल्यावर आणलेली आहे त्याच्या पाठीमागे काय कोणाकोणाची काय दृष्टिकोन आहेत काय माहिती आहे, सत्ताधाऱ्यांची काय भूमिका आहे किंवा अन्य घटकांची या प्रक्रियेमध्ये काय विचार असू शकतात ती गोष्ट वेगळी आहे. त्या संदर्भात स्वतंत्र पद्धतीने विचार करून मांडणी होणं शक्य आहे, ती मी मांडणार आहे. परंतु विद्यार्थ्यांपुढे अभ्यासपत्रिकेचं स्वरूप घेऊन येत असताना अवांतर चर्चेला माझ्यासमोर काही वाव असणार नाही ही मर्यादा लक्षात घेऊन मी आपल्यापर्यंत येणार आहे. धन्यवाद.